वेलकम टू माय चॅनेल डॉक्टर ट्रॅव्हलर सुहास। आज मी आहे कामाठीबाग बडोदा गुजरात येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे संकल्पभूमी। माझ्या सोबत आहेत अर्थात रीता आणि या रीताच्या दोन खास मैत्रिणी राजश्री आणि अश्विनी। या दोघी रीताच्या शाळेपासूनच्या मैत्रिणी आहेत। जवळजवळ यांच्या मैत्रीला 40 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले आणि आम्ही बडोदामध्ये ही अश्विनी हिच्या घरी थांबलोय। हे राजश्री नागदाला राहते आणि अर्थात ती रीता। तर आजची टूर आम्ही पूर्ण बडोदा बघणार आहोत आणि बडोद्यामध्ये संकल्प भूमी नंतर शहाजीराव गायकवाड यांचे पॅलेस म्युझियम आणि हे कामाठीबाग। हा आहे संकल्प भूमीचा एंट्रेस। रिक्शा वाले ने पूछा क्या पैलेस में है, पैलेस में तो वो तो अपन को जाती है पैलेस में तुमको रखना जरूरी। वो तो फोटो तो बोर्ड सा वो वीडियो बना रहे हैं। ही आहे संकल्प भूमी। या झाडाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 8 तास बसले होते व येथे बसून त्याने संकल्प घेतला होता की यापुढे माझे उर्वरित जे आयुष्य असेल ते आपल्या समाजासाठी असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदाचे राजे शहाजीराव गायकवाड यांनी विदेशामध्ये जाऊन शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती व त्याच्या बदल्यामध्ये अशी अट घातली होती की नंतर ते 10 वर्ष त्यांच्या महालामध्ये नोकरी करतील। बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उच्च शिक्षण घेऊन परत आले तेव्हा झालेल्या कराराप्रमाणे त्यांनी बडोदा येथे शहाजीराव गायकवाड यांच्या महालामध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली। बाबासाहेब आंबेडकर येथे येण्यापूर्वीच येथे बातमी पसरली होती की एक अस्पृश्य जातीचा मुलगा परदेशातून शिक्षण घेऊन आला आहे आणि येथे नोकरी करणार आहे। त्यामुळे येथे त्यांना प्रचंड विरोध झाला। बाबासाहेब आंबेडकरांना बडोदामध्ये कुठेही कोणीही राहण्यासाठी जागा देत नव्हते। शेवटी त्यांनी खोटं बोलून एक पारसी सराय म्हणजे धर्मशाळेमध्ये राहिले तेथे त्यांनी आपलं नाव खोटं सांगितलं होतं, आपली जात लपवली होती व तेथे ते राहत होते आणि शहाजीराव गायकवाड यांच्या महालात ते नोकरी करत होते। तिथेही
एक अतिशय विदेशातून शिकून आलेला म्हणजे भारतातला पहिलाच व्यक्ती जो परदेशात जाऊन एक मोठी डिग्री घेऊन आला होता, त्याला देखील तेथील स्टाफ आहे म्हणजे तेथील जो कर्मचारी वर्ग होता त्यांनी त्यांचे खूप हाल केले. त्यांना प्यायला पाणी द्यायचे नाही, त्यांच्या सर्व तिरस्कार करायचे, त्यांच्या हातात फाईली देत नव्हते, फाईल लांबून फेकून मारत होते. अशा अवस्थेत बाबासाहेब आंबेडकर यांनी तिथे 11 दिवस काम केले. पण शेवटी जसं पारसी समुदायाला कळलं की आपल्या सगळ्यामध्ये राहणारा जे माणूस आहे तो अस्पृश्य आहे, म्हणजे हिंदू नाही पारसी लोकांनी त्यावेळी मग सगळे लोक एकत्र जमले व त्यांनी रात्री बाबासाहेब यांच्यावर हल्ला केला. बाबासाहेबांनी त्यांना फार रिक्वेस्ट केली, विनवण्या केल्या की मला आजची रात्री इथे राहू द्या, पण त्यांचं कोणी ऐकलं नाही व त्यांना तेथून घराबाहेर काढण्यात आले. त्यावेळी अतिशय दुःखी अवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकर तेथून निघाले व हेच ते झाड आहे, या झाडाखाली ते रात्री 8 तास बसले. मग त्यांनी मनामध्ये असे विचार आले की जर मी एवढं उच्च शिक्षित असून जर माझी ही अवस्था आहे तर माझा समाज अशिक्षित आहे, मागासलेला आहे, मग त्याची काय अवस्था आहे आणि पुढे काय अवस्था होईल. म्हणून तर ह्याच झाडाखाली बसून संकल्प केला की मी यापुढे माझं संपूर्ण जीवन आपल्या समाजाच्या हजार वर्षापासून जे समाज मागासलेले आहेत, ज्यांच्यावर अन्याय होत आहे, जे गुलामगिरीचे जीवन जगतात, त्यांच्या उद्धाराकरता मी काम करेल. आणि हेच ती जागा आहे आणि ह्याच जागेला संकल्पसिद्धी म्हणून प्रसिद्धी मिळाली. हे गुजरात बडोदा येथे आहे. माझ्या मागे आपण जे बघत आहात ते संकल्प भूमी ट्रस्ट हे बांधलेले हे भव्य स्मारक आहे. याचं काम अजून चालू आहे, अजून 2 महिने लागतील. 2 महिन्यामध्ये याचं उद्घाटन होणार आहे, नंतर हे सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध. तर अशा प्रकारे आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक संकल्प भूमी बडोदा इथे बघितले. अतिशय वाईट अवस्थेमध्ये ही जागा आहे.
याचं लवकरात लवकर चांगल्या प्रकारे नियोजन करून भव्य देवी असं स्मारक तिथे बनलं पाहिजे. तरी संकल्प भूमी ट्रस्ट याने बाजूलाच एक जागा घेऊन तिथं भव्य असं स्मारक उभं केले आहे. त्याचे 2 ते 3 महिन्यामध्ये उद्घाटन होणार आहे. जे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, जे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करतात, मला वाटतं त्यांनी आवर्जून अशा स्थळांना भेट दिली पाहिजे. मी व माझी पत्नी गेली 1.5 वर्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित सर्व जागांवर न चुकता भेट देतो, व्हिजिट करतो तिथे, आणि त्यावर जमेल तसं व्हिडिओ बनवून मी आपल्या पुढे ठेवत असतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवावे. इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.